नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. यावर्षी तापमान इतकं वाढलं आहे की दुपारी घराबाहेर पडलेल्या माणसांना सूर्याची प्रखर किरणे अक्षरशः भाजून काढतात. या वाक्यात सूर्याची किरणे हा चुकीचा प्रयोग आहे. किरणे या शब्दाचं स्वरूप काय आहे ते पाहूया. किरणे हे नाम नपुंसकलिंगी अनेकवचनी आहे. म्हणजे या अनेकवचनी शब्दाचं एकवचन किरण होईल. किरणे हे नपुंसकलिंगी अनेकवचन असल्यामुळे किरण हा एकवचनी शब्दही नपुंसकलिंगी होईल. जसं बाळ, बाळे म्हणजे किंवा बाळ म्हणजे हे वाक्य एकवचनी कसं होईल? सूर्याचे एक किरणही मला भाजून काढते. अर्थातच ही रचना सदोष आहे. आता याचं कारण काय तेही समजून घेऊया. मराठी भाषेत किरण हा संस्कृतातून स्वीकारलेला तत्सम शब्द आहे. तो संस्कृतात व मराठीतही नाम पुल्लिंगी एकवचनी आहे. आता या शब्दाचे अनेकवचन किरण आहे. मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या, भाषेचं स्वरूप जपणाऱ्या मराठी भाषकांनी नामाचे लिंग, वचन इत्यादी लक्षात घेऊन कटाक्षाने शब्दयोजना करणं आवश्यक आहे. नव्हे तर ते आपलं कर्तव्यच आहे, नाही का? आता लक्षात आलं असेल की आधी जे वाक्य आपण पाहिलं ते कसं हवं. यावर्षी तापमान इतके वाढले आहे की दुपारी घराबाहेर पडलेल्या माणसांना सूर्याचे प्रखर किरण अक्षरशः भाजून काढतात. असेच काही शब्द बघूया. आता बदल, नाम पुल्लिंग एकवचन आणि बदल अनेकवचन सुद्धा बदलच. म्हणजे तो बदल ते बदल, तो आहार ते आहार, तो प्रहार ते प्रहार म्हणजे एक वचन आणि अनेक वचन दोन्ही सारखंच. तो प्रपंच एकवचनी आणि ते प्रपंच अनेक वचनी. अपमान एकवचनी म्हणजे अपमान आणि अनेक वचनीही अपमानच. अशी आणखीही काही उदाहरणं पाहता येतील. म्हणजे जसं तो दगड, दगड पुल्लिंगी एकवचन आणि दगड पुल्लिंगी अनेक वचन दोन्ही दगड. तो दगड ते दगड. त्याने दगड उचलला म्हणजे एक वचन आणि रस्त्यावर खूप दगड पडले होते अनेक वचन. तसंच तो केस अनेक वचन केस नव्हेत. तो केस ते केस असंच होणार. असेच आणखी काही शब्द पाहूया. म्हणजे पुल्लिंगी एकवचन देव, तसंच पुल्लिंगी अनेक वचनही देवच. म्हणजे तो देव ते देव, तसंच तो मानव ते मानव, तो दीप आणि ते दीप. पण फळ म्हणजे हे नपुंसकलिंगी एकवचन आहे फळ, पण अनेकवचनी नपुंसकलिंगी काय होतं? फळे किंवा आपण फळं म्हणतो. वचनाविषयी आणखी एक गंमत जाणून घेऊया. मी गणेश चतुर्थीच्या 2 दिवस आधी गणपतीची मूर्ती विकत घ्यायला गेलो. त्या दुकानात इतक्या विविध प्रकारच्या मूर्त्या होत्या की त्यातली कोणती मूर्ती घ्यावी हेच मला कळेना. आता हे वाक्य वाचल्यावर तुमच्या लक्षात चूक आलीच असेल अगदी लगेच. आणि ती चूक म्हणजे मूर्त्या या शब्दाची. आता विषय निघालाच आहे तर आणखी एक महत्वाचा मुद्दा समजून घेऊया. मूर्ती संस्कृत शब्द मूर्ती. मराठीत हा शब्द मूर्ती ती दीर्घ इकारांत असा स्वीकारलेला आहे. हा शब्द तत्सम शब्द होय. आता तत्सम शब्द याचा अर्थ संस्कृतातील काहीही बदल न करता मराठी भाषेने स्वीकारलेला शब्द. मात्र संस्कृतातील ह्रस्व इकारांत किंवा ह्रस्व उकारांत असलेले शब्द मराठीत दीर्घ इकारांत दीर्घ उकारांत लिहितात. आता हा लहानसा फरक असला तरी त्या शब्दांना तत्सम शब्दच म्हटलं जातं. आता उदाहरणार्थ व्यक्ती, संस्कृतमध्ये व्यक्ती ती ह्रस्व येतो पण मराठीत ती दीर्घ येतो. आणि तसंच संस्कृतमध्ये मती मधला ती ह्रस्व येतो पण मराठीत मती मध्ये ती दीर्घ येतो. महत्वाचे म्हणजे हे शब्द जेव्हा समासात पूर्वपदी येतात तेव्हा ते ह्रस्व म्हणजे संस्कृत शब्दांप्रमाणे लिहितात. आता उदाहरणं द्यायची तर प्रीती संस्कृतमध्ये ती ह्रस्व आहे, मराठीत प्रीती ती दीर्घ आहे. पण समास संस्कृताप्रमाणे प्रीती विवाह ह्याच्यामध्ये ती ह्रस्व होतो, प्रीती विवाह. तसंच संस्कृतमध्ये मती ती ह्रस्व येतो
आणि मराठीमध्ये मती मधला ती दीर्घ येतो, पण समास मतिमंद याच्यामध्ये ती ह्रस्व येतो. तसंच संस्कृतातला ऋतू मराठीमध्ये ऋतू, समास संस्कृताप्रमाणे ऋतुकाल, म्हणजे तू ह्रस्व आला. आहे की नाही गंमत? आता वरील वाक्यात मूर्ती हा तत्सम शब्द आहे. मग संस्कृतात मूर्ती, मराठीत मूर्ती दीर्घ आणि सामासिक शब्द संस्कृताप्रमाणे मूर्ती रूप, म्हणजे मूर्ती या शब्दाचं अनेक वचन मूर्ती होत नाही, मूर्तीचे अनेक वचन मूर्ती होते. जसं एक प्रकारची मूर्ती आणि अनेक प्रकारची मूर्ती. प्रसिद्ध आणि आपले लाडके लेखक पु ल देशपांडे यांच्या 1-0 मी या पुस्तकातील धर्म अंधश्रद्धा आणि तुम्ही आम्ही या लेखातील एक वाक्य पाहूया. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पाहायला आवडतात, पण समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही. आता विसर्गाची ही अशीच होणारी गल्लत आदरणीय यास्मिन शेख यांनी समजावून सांगितली आहे. दादा, तुला मी कितीदा सांगितलं माझ्या मित्राचं नाव, पण तू सारखा विसरतोस. आता तुला लिहूनच देतो. माझ्या मित्राचं नाव आहे घनश्याम. या वाक्यरचनेत महत्वाची चूक आहे. बोलताना उच्चारात चूक होत नाही, पण लिहिताना होणारी चूक अनेकांकडून वारंवार होते, आणि ही चूक आहे घनश्याम या शब्दात. हा शब्द आहे घनश्याम. या शब्दातील न या अक्षरानंतर विसर्ग देणं चुकीचं आहे. ही लिखाणात होणारी चूक माझ्या एका विद्यार्थिनीला सांगितली, तर ती म्हणाली, अहो बाई, न नंतर विसर्ग हवाच. आपण हा शब्द घनश्याम असाच उच्चारतो, म्हणजे न वर जो आघात देतो त्याचं लिखाणात घन रूप बरोबर आहे. या तिच्या गैरसमजाला मी उत्तर देऊन जे स्पष्टीकरण दिलं ते असं. हा शब्द घनश्याम नसून घनश्याम आहे. संस्कृतातून आलेला हा तत्सम कोणताही बदल न होता मराठीत स्वीकारलेला, बरोबर, असा हा शब्द आहे. तसाच मेघश्याम हा शब्दही तत्सम शब्द आहे. या शब्दाचं लेखनही मेघश्याम असं चुकीचं आढळतं. या दोन्ही शब्दांचे लेखन चुकीचे का आढळते? म्हणजे घन ऐवजी घन, मेघ ऐवजी मेघ असं का लिहिलं जातं? न ऐवजी नह, घ ऐवजी घ असे विसर्गयुक्त आपल्याला का लिहावसे वाटते? या शब्दाचा उच्चार करताना आपण घन मधील न वर आघात देतो, त्याचप्रमाणे मेघ मधील घ वर आघात देतो. उच्चारातील आघातामुळे हे शब्द लिहिताना म्हणजे न किंवा घ यावर आघात दिल्यामुळे हे शब्द घनश्याम, मेघश्याम असे लिहिले जातात. हा आघात का देतात? तर संस्कृतमध्ये असा आघात देण्याची पद्धत आहे. आता हा मुद्दा स्पष्ट व्हावा म्हणून एक वेगळं उदाहरण बघूया. शब्दातील जोडाक्षरात य हे अक्षर शेवटी आल्यास त्या जोडाक्षराच्या आधी येणाऱ्या अक्षरावर उच्चारताना आघात दिला जातो. उच्चारातला फरक लक्ष देऊन ऐका हा. मराठी शब्द उद्या आणि संस्कृत तत्सम शब्द उद्यान, उद्या या शब्दाचा उच्चार करताना आधीच्या अक्षरावर म्हणजे उ वर आघात देत नाही, पण उद्यान या तत्सम शब्दाचा उच्चार करताना संस्कृताप्रमाणे उ वर आघात दिला जातो. लेखनात काहीच फरक होत नाही. असेच आणखी काही शब्दांचे उच्चार करून पाहूया. तत्सम शब्द पुण्य, विद्या, अध्याय, अध्यासन, अध्यक्ष, अध्याऋत, अद्ययावत, आतिथ्य, कौशल्य, अपव्यय, भाग्य, कृत्य, वन्य, मुख्य, अभ्यास, अगम्य. आता काही मराठी शब्दांचे उच्चार करून पहा. तिच्या, माझ्या, वया, वाट्याला, आमच्या, भाच्या, भाज्या, पाट्यावर, अध्यात्म, मध्यात, पुण्यात. पुण्य आणि पुण्यात वरून आपल्याला हा फरक नीट लक्षात येतो. असे आणखी काही शब्द तुम्हाला आठवत आहेत का? आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. पुष्कळ वेळा आपण काही शब्दांचे उच्चार चुकीचे करतो. ते शब्द लिहितानाही जसे उच्चारले आहेत तसेच लिहितो, किंवा उच्चार नीट करूनही लेखनात चूक होते. आता पुढील वाक्य वाचूया. आम्ही सर्वजण संध्याकाळी घरावरच्या गच्चीत बसून गप्पा मारत होतो, चेष्टा मस्करी करत होतो. इतक्यात काळेकुट्ट ढग आकाशात जमा झाले. एकदम सर्वत्र अंधकार झाला. आम्ही गडबडीने घरात गेलो. घरातही अंधार. दिवा लावायला गेलो तर वीज गेली होती. खिडकीतून बाहेर पाहिलं, रस्त्यावरचे दिवेही गेले होते.
सर्वत्र नुसता हाहाकार माजला होता. आता या परिच्छेदात 2 चुका आहेत. बोलताना त्या शब्दांचा उच्चार आपल्याला हवा तसा करत असलो तरी अर्थबोध होण्यात अडचण येत नाही, हे मान्य आहे. पण लेखनात मात्र उच्चारलेल्या शब्दांसारखं लिहिणं योग्य नाही. म्हणजे आता हे शब्द काय आहेत तुम्हाला लक्षात आलंच असेल. अंधकार आणि हाहाकार हे संस्कृतातून मराठीत जसेच्या तसे स्वीकारलेले तत्सम शब्द आहेत. पण लेखनात चूक आहे ती दोन्ही शब्दातील विसर्ग चिन्हाची चूक. पहिला शब्द हा जोड शब्द आहे अंधकार. अंधकार संस्कृत नाम पुल्लिंगी आणि अर्थ काळोख. अंधकार या शब्दात अंध असा शब्द नाही. अनेक मराठी भाषक या शब्दाचा उच्चार अंधकार असा करतात. त्यामुळे लिहिताना ध नंतर विसर्ग असावा असं वाटतं. जसं मनपूर्वक हा शब्द आहे. मनसपूर्वक. अंधकार शब्दामध्ये अंधस असा शब्द नाही, अंधकार हे बरोबर आहे. अर्थ आहे दाट काळोख. बरोबर. अंधकार चूक. आणि आता हाहाकार यावरील परिच्छेदात योजलेला हा शब्द बघूया. हाही तत्सम शब्द आहे. हाहाकार संस्कृतात हाहा हे उद्गारवाचक अव्यय आहे. अर्थ दुःख किंवा यातना सूचित करणारं अव्यय. हाहा हा दुःखोद्गार आहे. मराठीत अरे रे, अग ग, हाय हाय ही अशी दुःखोद्गार दर्शक अव्यय असतात ना, तसंच संस्कृत हाहा हे दुःखोद्गार दर्शक अव्यय आहे. हा शब्द आहे हाहाकार. हा नंतर विसर्ग नाही. काही विसर्गयुक्त म्हणजे शब्दाच्या मध्ये विसर्ग असलेले शब्द आता आपण पाहूया. कह पदार्थ, छंदः शास्त्र, अंतःकरण, दुःख, प्रातःस्मरण, मनस्थिती, मनपूर्वक, दुःस्वप्न, दुःस्थिती. यास्मिन शेख यांचे आपण किती आभार मानावेत की आपण बोलताना लिहिताना चुका करू नये म्हणून त्यांनी इतकं मोलाचं मार्गदर्शन केलंय. तुम्ही सगळे या आपल्या मालिकेला छान प्रतिसाद देत आहात आणि त्यासाठी तुमचेही आभार आणि यास्मिन बाईंचेही आभार. तुम्ही अजून सभासद झालायत की नाही? झाला नसाल तर लवकर व्हा, कारण असे वेगवेगळे भाग बघायचे असेल तर मधुरा वेलणकर साटम ही वाहिनी तुमच्यापर्यंत पोहोचायची असेल तर तुम्हाला बेल आयकॉनवरही क्लिक करायला हवं आणि ही आपली वाहिनी तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि सभासद व्हा. म्हणजेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.